मित्रांनो, जसं सांगितल्याप्रमाणे आपण 80 घाट सगळं फिरणार होतो. तर आपण आता आपल्या ट्रिपची पहिला घाट नमो घाट पासून सुरुवात करतोय. हा जो घाट आहे हा गंगेच्या वरती सगळ्यात पहिल्यांदा बसवलेला घाट आहे. याचं आत्ताचं काम जे झालंय, आत्ताचं काम एकदम भारी आहे. इथं सगळ्यात जास्त गर्दी आहे घाटाची. मी तुम्हाला दाखवतो सगळा व्हिडिओ घाट कसा आहे. आपण आता जाता जाता ठराविक काही चांगले जे मेन घाट आहेत त्यांची थोडीशी चांगली कहाणी आहे. ते घाट आपण कॅप्चर करणारे 80 घाट आपण बाया आता सकाळी आपण बोटिंगने फिरलोय. आता आपण परत एकदा चालत फिरणार आहे. तर चला मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला मी घाट दाखवतो कसा आहे. मित्रांनो, हे घाट बघा, नमो म्हणजे नमस्कार केल्यासारखे की हे जे असे हात आहेत याच्यामुळे या घाटाला नमो म्हणून म्हटलं जातं की बाबा तुम्ही काशीत येताय तर तुमचा नमस्कार किंवा स्वागत आहे. त्याच्यामुळे या घाटाचं नाव नमो म्हणून पडलंय. हा समोरचा ब्रिज आहे. ही गर्दी बघा मित्रांनो सगळं. इथं आता गंगा आरती होईल इथली पण घाटाची. तिथं 6, 6:30, 7 वाजता गंगा आरती होती. तर तोपर्यंत आपण काय थांबणार नाही. आपण काल गंगा आरती पूर्ण कॅप्चर केलेली आहे. तर आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. आपण आता नमो घाट सोडून दुसऱ्या घाटावरती आलोय. त्याच्यात लगतच आहे. आपल्याला सरळ फक्त चालत 80 घाट फिरता येतात. तर आलेला दुसरा घाट आहे आपला आता राजघाट. राजघाट वरती आपल्याला बघता येईल की संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचं मंदिर आहे. त्यांनी इथे येऊन तपश्चर्या वगैरे केलेली किंवा ध्यानात वगैरे ते बसायचे. तर हे त्यांच्या नावाने हा घाट आहे. ते मंदिर वरती आणि इकडे खाली राजघाट म्हणून या घाटाला नाव दिलंय. तुम्ही बघू शकता इकडे ज्या पायऱ्या वगैरे त्या पायऱ्यांवरती लोकांना बसायला जागा केल्या स्टेप्स आहेत. ज्यावेळेस काही दिवाळी असते दिवाळीचं इथं पूर्ण मोठा दीपोत्सव केला जातो. होळीला इथं मोठा कार्यक्रम असतो. हा एक कार्यक्रमासाठी समोर गंगा आरती आहे. तर चला आता आपण पुढचे घाट बघूया. बस मित्रांनो, त्याच्यानंतर येतोय ते श्री पंचाग्नी आखाडा घाट म्हणून. तर इथं दिवाळीचं मी तुम्हाला जसं सांगितलं इथं दिवे वगैरे लागणे किंवा या सगळ्या गोष्टी इथं होतात. त्याच्यासाठी हा आखाडा सारखं बनवलंय. जसं आपल्याकडे कुस्तीचा आखाडा असतो तसंच इथं आखाडा बनवलाय. समोर इथं सगळे काही कार्यक्रम पुढे होतात. बघू शकता तुम्ही सगळा आखाडा. मित्रांनो, त्याच्यानंतर येतोय हा राणीघाट. राणीघाट म्हणजे इथे तुम्ही हे बघू शकता नक्षीकाम. हे एका राणीचं महल होतं. या महालापासून जो समोरचा होता हे सगळे इथून जे काय गोष्टी होतील त्या इथे येऊन राणीला बघण्यासारख्या होत्या. त्याच्यामुळे या घाटाला नाव राणी घाट आहे. तुम्ही एकदम मागची गोष्टी सगळ्या बघू शकता. स्ट्रक्चर बघू शकता कसं आहे. राणी घाटानंतर आपल्याला लागत निषाद राजघाट. राणी घाटाला लगेच चिटकूनच आहे. दोन्ही घाट एकत्र जॉईंटच आहे. त्या घाटांची काय कहाणी जी जास्त इथं लोकांमध्ये अवेलेबल नाहीये. ठराविक काहीतरी घाट आहेत, ठराविक घाट आहेत की ज्या घाटांचं खूप महत्व आहे इथं. आपण तेच माहिती कॅप्चर करणार आहे याच्यामध्ये सगळे. त्यानंतर लागतो तो प्रल्हाद घाट. प्रल्हाद घाट म्हणजे आपल्या भक्त प्रल्हादांच्या नावावरती हा घाट आहे. तेच इथलं तुम्ही मूर्ती वगैरे बघू शकता. महादेवाचं सगळं एकदम डेकोरेशन. इकडचे काय लाइटिंग चालू केलेली नाही. आता सध्या आरतीचा टाइम झालेला आहे तर सगळ्या लोक आरतीसाठी आहेत. त्याच्यामुळे हे घाट एकदम शांत तुम्हाला दिसतात. पण ज्या वेळेस आरती बंद होती त्यानंतर मग बघायचं इथं गर्दी किती होती. तर ह्यो बघू शकता नया घाट. नया घाट इथं माहिती दिली नया घाटाची की नया घाटाचं नाव पहिलं फुटेश्वर घाट होतं. की तिथं कारण की इथे एक फुटेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते समोर वरती. फुटेश्वर महादेवाच्या मंदिरामुळे इथं फुटेश्वर घाट म्हणून नाव दिलेलं या घाटाला. घाट बघण्यासारखे सगळेच घाट बघण्यासारखे फोटो वगैरे काढायसारखे बनवलेले आहेत. त्याच्या पुढे आलं की हा तेलिया नाला घाट आहे. इथून बोटिंग स्टार्ट होती. इथून बोटिंग स्टार्ट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या घाटांना बोटिंग जातात. बोटी बघू शकता तुम्ही एकदम रंगीबिरंगी लाइटिंग सजवलेल्या आहेत. गर्दी इथून स्टार्ट होती मित्रांनो घाटाची. आपण जे गेलतो ते 2-3 घाटांमध्ये गर्दी कमी होती. आता इथून घाटाची गर्दी चालू झाली. तिथे बोटिंग मुळे गर्दी आहे सगळी. मित्रांनो आता आपण आलोय गाय घाटावरती. इथं पण आपल्याला छोटीशी गंगा आरती बघायला भेटते. त्या बघू शकता याच्यात दिवे लावले होते किती भारी दिसत असं. हे आरतीसाठी सगळं सज्ज होते घाट. एकदम भारी आहे. गंगा सेवा समिती म्हणून इथे पणजी गोव्याचे इथं सगळे. हेच बघण्यासाठी आपण इकडे येतो. इथं हे बघण्यासाठी खूप गर्दी असते.
इथं बघा हे श्रीरामांची हे मूर्ती आहे. इथून आता त्यांच्या आरतीची तयारी चालू आहे सगळी. आपण तर काय आज आरतीला थांबत नाही. आज आपण एक्सप्लोरच करायचे, आपल्याला सगळे अशी घाट पूर्ण बघायचे. माझा आपण काल आरतीचा अनुभव घेतला तरी जाता जाता आपल्याला कुठं ना कुठं अनुभव भेटेलच. हाय मित्रांनो हनुमानगडी घाट. हनुमानगडी आपण अयोध्येमध्ये पण बघितले. हनुमानगडी म्हणून खूप मोठं मंदिर आहे. जर इथं शेजारी प्रभू रामचंद्रांचं जर मूर्ती असेल तर इथं हनुमानांचं येणं स्वाभाविक आहे. तर आपण बघितलं मागच्या पलीकडच्या घाटावरती रामचंद्रांची मूर्ती आहे. इथं हनुमानगडी म्हणून हनुमानांचं घाट आहे. कधीतरी दोघं सोबतच आले असतील या घाटावरती, म्हणूनच या घाटाला ते नाव दिलेले आहेत. दोन्ही घाट ते दोघांच्या नावाने आहेत. मित्रांनो हा घाट बघू शकता, हा शीतला घाट आहे. कारण की इथं शीतला माता या देवीचं मंदिर आहे, त्याच्यामुळे या घाटाला नाव शीतला घाट म्हणून पडले. इथं बघू शकता एकदम ही एक अशी रंगीत भिंत आहे. इथं प्रत्येक बनारस मध्ये तुम्ही आले तर इथं तुम्हाला नेहमी काहीतरी वेगळं बघायला भेटतं. आता इथं काहीतरी माशांबद्दल आहे आणि हे समुद्र आहे, नगर निगम असं काहीतरी इथं पण ह्याचं पण नाव असेल. याच्यावरती कुठं नाव लिहिलेलं नाहीये. तरी पण मी एकदा ह्याची थोडीशी माहिती करून तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकल. नक्षी काम बघू शकता मित्रांनो, घाटावरती भिंतींवरती केलेलं आहे काम. सगळी आपली संस्कृती दाखवणार आहे. बुद्धांचं आहे. गौतम बुद्ध पण इथं आलेले आहेत. गौतम बुद्धांची पण इथं खूप मोठी शाळा आहे. मित्रांनो आपण जे रील वरती ह्याच्यावरती त्याच्यावरती जे काय भिंत बघतो, त्या भिंतीवरती महादेवाचे फोटो आहेत आणि एकदम इथं फोटो काढला की तो प्रत्येकाचा फोटो व्हायरल होते. ती भिंत आहे, त्या भिंतीला आपण पण थोडेसे 1-2 फोटो काढू, क्लिक मारून पुढे चला. पुढे जाऊ, मी तुम्हाला या घाटाचं नाव पण सांगतो. पुढे जाऊ. इथं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला सगळ्यात देवांचे फोटो आहेत. बुंदीप कोटा घाट म्हणून नाव आहे या घाटाचं, बुंदीप कोटा. लक्ष्मी, ब्रह्मदेव, नारायण, महादेव सगळ्यांचे इथं फोटो आहेत, तुम्हाला बघायला भेटतात. मित्रांनो आता आपण ब्रह्मा घाटावरती, या घाटाची अशी कहाणी आहे की ज्या वेळेस महादेवाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी ब्रह्मादेव पृथ्वीवरती सगळ्यात पहिल्यांदा आले तर ते इथं आले होते. इथून त्यांनी महादेवाला विनंती केली की बाबा तुम्ही स्वर्गात या किंवा काय. महादेव जेव्हा जेव्हा काशीला यायचे त्यांना परत स्वर्गात जायचं भान राहत नव्हतं. त्यांना एवढी ही नगरी आवडत होती. त्याच्यामुळे जे ज्यावेळेस ब्रह्मदेव इथं आले त्यावेळेस ते इथं पोहोचल्यामुळे त्यांचं ह्या घाटाचं नाव पूर्ण ब्रह्मा घाट म्हणून आहे. घाट दाखव सगळा. घाट बघू शकता मित्रांनो, एकदम प्रॉपर चांगला आहे. 3 रोड आहे त्या घाटात यायला. खाली गर्दी नाहीये, काही नाही आता सध्या तरी. मित्रांनो आता आपण राम घाटावरती, त्या घाटाचं नाव श्री प्रभू रामचंद्रांच्या नावावरून ठेवण्यात आले. ज्यावेळेस ते इथं आले ते स्वतः वैयक्तिक इथं आले होते, त्याच्यामुळे त्यांना ते नाव राम घाट म्हणून नाव दिले आपण या घाटाला. चला मित्रांनो येतो गणेश घाट. गणपतीच्या नावावरून हे घाट. इथं बघू शकता भोसले घाट म्हणून घाट आहे. इथली काय माहिती आपल्याकडे अवेलेबल नाही किंवा इंटरनेटवरती सर्च केलं पण इथं काय आणखी माहिती नाहीये. याची एवढीच माहिती आहे की इथं पहिले नागेश्वर घाट म्हणून नाव होतं. त्याच्यानंतर हा घाट पडल्याच्या नंतर भोसले म्हणजे नागपूरचे सरकार आहेत त्यांनी इथं हे बांधलं, त्याच्यामुळे हे भोसले घाट म्हणून नाव आहे. आणि ह्याच्यावरती आता सध्या मालकी हक्क कोणाचा ह्याच्यासाठी एक कोर्टामध्ये आता सध्या केस चालू आहे. तर मग आणखीन काय ह्याची एवढीच माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे. तरी तुम्हाला काय भेटलीच तर चेक करा एकदा. भोसले घाटानंतर येतो मित्रांनो गंगा महल घाट. इथं गंगेचं चांगलं मोठं मंदिर आहे. वरती बघू शकता वरती लाईट मध्ये दिसत नाही, फोकस बघू शकता. हे दीपावली महोत्सव इथं सगळ्यात मोठा साजरा होतो. गंगा नदी आहे, गंगेच्या नदीवरच आहे. आता सध्या आपण मणिकर्णिका घाटावरती. मणिकर्णिका घाट त्याच्या लगत एकदम अलीकडे तुम्ही हे मंदिर बघू शकता. या मंदिराची पण एक वेगळी कहाणी आहे. याची अशी कहाणी आहे की जी काय अहिल्यादेवी होळकर होत्या, अहिल्यादेवी होळकरांची जी दासी होती
तिच्या मुलांनी हे मंदिर बांधलं होतं. आणि ज्यावेळेस त्याने ते मंदिर पूर्ण केलं, मंदिर पूर्ण केल्याच्या नंतर तो त्याच्या आईकडे गेला आणि आईला जाऊन तो काय म्हणला की आई, मी तुला हवं तसं मंदिर बांधलंय आणि त्या मंदिराचं काम आज पूर्ण झालं. तर मी आज तुझ्या जे काय तू माझ्यावरती केलेलं हे होतं, तुझ्या कर्जातून मुक्त झालो. ज्या वेळेस त्याने ते शब्द काढले त्याच वेळेस त्याची आई त्याला म्हणली की ठीक आहे, एक काम कर, तू जाऊन याचं फक्त बघून ये मंदिर. आणि त्या दिवसापासून हे मंदिर जमिनीमध्ये खचलं गेलं. की हे मंदिर आपल्याला हे मंदिर आपल्याला असं दाखवतं की तुम्ही कितीही मोठं काम करा, जगातलं तुम्ही कसलंही काम करा, काही पण करा, पण तुम्ही तुमच्या आईचं जे कर्ज आहे तुमच्यावरती, ते किती काय केलं तरी तुम्ही तुमच्या आईचं कर्ज फेडू नाही शकत. जर आपण रोम मधली बिल्डिंग बघतो, ती रोम मधली बिल्डिंग एक आठवा अजूबा म्हणून आपण ओळखतो. तर ती बिल्डिंग जवळपास फक्त 4 इंच कलंडलेली आहे आणि हे जे मंदिर आहे आपलं हे पूर्ण 9 इंच कलंडलेले आहे. पावसाळ्यामध्ये हे पूर्णपणे पाण्याखाली असतं. तर आता आपल्याला याचं पूर्ण फ्रंट व्ह्यू किंवा सगळा व्ह्यू भेटतोय. त्याच्यानंतर आपण येतोय आता मणिकर्णिका घाट. चलो मी तुम्हाला आता जे दाखवतोय हा मणिकर्णिका घाट आहे. काशीचा सगळ्यात फेमस घाट जर कुठला असेल की ज्या एकमेव घाट किंवा या पृथ्वी तलावरची एकमेव जागा की जिथं मृत्यू मरणाचा आनंद घेतला जातो. इथं असं समजलं जातं की जर एखादा माणूस मेल्याच्या नंतर इथं जर त्याचा अंत्यसंस्कार होईल तर त्याला ह्या पीडित जगातून किंवा आपलं जे काय पुढच्या योनीमध्ये जन्म घ्यायची गरज पडत नाही. तो इथंच मोक्षाला प्राप्त होतो. तो या ज्या चक्र आहे, जीवन मृत्यूचे चक्र आहे, ह्या जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन स्वर्ग लोकांमध्ये प्राप्त होतो. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आता सध्या जेवढे अग्नी आहे तेवढे इथं प्रेत जळत आहेत. मोजता पण येणार नाही आपल्याला, एवढे प्रेत आता सध्या जळत आहेत. ह्या घाटाची जर तुम्हाला कहाणी सांगायची झाली तर हा घाट महादेवानी, या घाट ज्यावेळेस महादेवानी पार्वती इथे आंघोळ करायसाठी आले तर त्यावेळेस महादेवांचा नाग आपल्या कपाळावरचा मणी आणि पार्वतीचं कानातलं तिथं पाण्यामध्ये सांडलं आणि ते सापडलं नाही. महादेवाने बराच वेळ शोधलं पण ते सापडलं नाही आणि क्रोधित होऊन महादेवानी या घाटाला शाप दिला की इथं कंटिन्यू तुझ्या स्मशान होऊन जाईल आणि इथं कंटिन्यू आग जळत राहील, कंटिन्यू चिता जळत राहतील तुझ्या. आणि हे सगळं हा शाप दिल्याच्या नंतर एवढा भयानक शाप ज्यावेळेस महादेवांनी इथं दिला त्यावेळेस विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला आणि ते महादेवांचं हरवलेलं पार्वतीचं कानातलं आणि महादेवाचं मणी त्यांनी वरती आणून दिलं आणि महादेवाला सांगितलं की महादेव, जर तुम्ही एवढा भयानक शाप जर तुम्ही या जागेला देतात तर काशी तुमची आवडती नगरी, इथं कोणी येणार नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी आता शाप तर माघारी घेता येत नाही. त्याच्यानंतर मग महादेवांनी त्या शापाला उत्शाप म्हणजे त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे असं सांगितलं की ही नगरी, त्या नगरीत इथं हा शाप तुम्ही माघारी घेऊ शकत नाही, पण जो कोणी या जागेवरती आपला अंत्यसंस्कार करेल किंवा जो कोणी इथं काशी नगरीमध्ये मरेल, मग कुणीही असू द्या, साधे तुम्ही एक मच्छर जरी इथं मेला तरी पण तो या सगळ्याच्या चक्रातून मुक्त होतो, तो स्वर्ग लोकांमध्ये प्राप्त होतो. तर बघू शकता या सगळ्या चिता एकदम भयानक आहे की जीवनाचा अंत जर बघायचा असेल तर इथे. याच नंतर तुम्ही थोडस पुढे गेलं की तुम्हाला लगेच सगळ्या काही गोष्टी वेगळ्या बघायला मिळतात. जिथं मृत्यूचा आनंद केला जातो अख्ख्या काशीमध्ये परत जन्माचाही आनंद केला जातो. तर ही एक काशी मित्रांनो. आता मी मणिकर्णिका घाट तुम्हाला परत दाखवतो. मित्रांनो आपण आता ललिता घाटावरती आहे. तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते एक 5 स्टार हॉटेल इथं घाटावरती बांधले. या घाटावरती 5 स्टार हॉटेलवरती राहण्याचा एक दिवसाचा खर्च 25,000 ते 1.5 लाख एवढा आहे. 5 स्टार हॉटेल आहे, एकदम गंगेच्या किनारी आहे, एकदम भारी हॉटेल आहे. इथं शेजारी लगेच एक राजराजे हॉटेल आहे मित्रांनो. हे पूर्ण तुम्ही हॉटेल बघू शकता आणि तिथून ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यातून लगेच मंदिराचा कॉरिडोर पण आहे, लगेच त्याला चिटकून. हे मंदिर बघा मित्रांनो, मंदिर आहे वरती, ललिता घाट आहे.